नमस्कार महाराज. इथे बरेच शेतकरी चुकतात मांडव बनवताना, म्हणजे भरपूर खर्च करून टाकतात मांडववरती, भरपूर खर्च करून टाकतात, असं पीकही जमवून टाकतात आणि शेवटच्या वरती सत्यानाश करून टाकतात प्लॉटचा फक्त या मांडवमुळे. तर इथे बघा एकदम परफेक्ट, म्हणजे मागच्या वर्षी 10 एकरामध्ये आमचं खूप नुकसान झालं होतं. त्याच्यानंतर आम्ही चुकांमधून सुधार केला आणि आम्ही चुका ज्या केलेल्या आहेत त्या तुम्ही करू नका महाराज. तर आम्ही इथे काय काय केलेलं आहे, मांडव कसा बनवलाय तर बघा. पहिली इथे खुटा ठोकून घेतलेला आहे. तुम्ही इथे लोखंडाचा बी खुटा ठोकू शकता आणि याचाही टोकू शकता. इथे नंतर आम्ही टाटाचा तार वापरला आहे, 14 mm ना, 14 mm चा टाटाचा तार वापरला महाराज. पण एका साईडला 2 तार आहेत, 2, आणि या साईडलाही 2 तार आहेत. तुम्ही इथे काय करता, पैसे वाचवण्यासाठी एकच तार वापरता. इथे सगळ्यात मोठी गलती होते. जेव्हा असा प्लॉट होतो ना तेव्हा काहीच चान्स राहत नाही आपल्याला, काहीच करता येत नाही, आणि तेव्हा एक एक तार तुटतो आपण उघड्या डोळ्यानं पाहत राहतो. तर इकडे पुढे या त्यांनी काय केलंय अजून परत, इथे हे दांडे वापरलेले आहेत, हे एकदम भरीम वापरलेले आहेत, हे दांडे वापरलेले एकदम भरीम वापरले. त्यासोबत त्यांनी काय केलेलं आहे, हा एक सपोर्ट दिला इकडचा, म्हणजे असा तिरपा सपोर्ट दिलाय. म्हणजे हे जे लाईनचं पूर्ण जे वजन पडणार आहे हे डायरेक्ट काय पडेल, इथे जर पडलं तर हा खूट उपटून येईल. तर त्यामुळे काय केलेलं आहे, समजा यांचं पूर्ण वजन पडलं तर हे दांडू जे आहेत असे इकडे जे लावलेले आहेत, म्हणजे तुम्ही इकडनं बघू शकता, थोडं इकडनं घ्या भाऊ, या तुम्ही इकडे या ना, डायरेक्ट या इकडे. तर हा बघा, हा तुम्हाला प्रकार दिसायला भेटेल. म्हणजे हे उभे दांडू काढलेत, त्याच्यानंतर हे दोन, म्हणजे हा जो वजन पडेल हा वजन याच्यावर पडेल, म्हणजे जेणेकरून याच्यावर जास्त ताण पडणार नाही. इथे परत हे गुंडावलेलं एक आडं लाकूड टाकलेलं आहे, एक आडं लाकूड याच्यासाठी की इथे सपोर्ट राहावा. मग याला असं फक्त इथून काय केलं, असं गुंडावून घेतलेलं आहे. परत इथे 2 लाकडं घेतलेले आहेत, हे 2 लाकडं परत इथे साध्या पद्धतीने गुंडवून घेतलंय. आणि हा जो गॅप आहे ना फक्त 8 फुटाचा ठेवलेला आहे, फक्त 8 फूट. बघा माझा 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 हे आहे, हाईट आहे 5 फूट, आणि इथून किती, हे 2-3 फूट, म्हणजे 8 फूट. सगळ्यात मुद्द्याचं इथे काय होतं, हा गॅप आम्ही मागच्या वर्षी 10-10 फुटाचा ठेवला होता, म्हणजे हे घेतलंच नव्हतं. तर यांचं सगळ्यांचं वजन इथे पडायचं आणि हा तार तुटून जायचा महाराज. एक लाईन तुटली की, एक तार तुटला की शेवटपर्यंत कार्यक्रम वाजायचा आमचा आला. तर अशा पद्धतीने इकडनं बांधला आणि शेवटी अजून काय केलेलं आहे, ही जी लाईन आहे ती आता जवळपास आम्ही शेवटपर्यंत या तुम्ही इकडनं, तुम्हाला दिसत असेल तर शेवटचं टोक, म्हणजे इकडून जवळजवळ 300 फूट, जास्त 300-400 फूट पर्यंत हे जात होतं. आम्ही मागच्या वर्षी याचा टोक इथे इथे खुटा काढला की तो 300 फुटावर खुटा राहायचा. ते न करता आम्ही काय केलं, या पुढे ते न करता आम्ही यांना खुटे दिलेले आहेत वेगवेगळे. हे बी बांबू आहेत, हे एकदम जोरात काढून घेतलेत. आणि शेटने निवडताना मागच्या वर्षी ज्या चुका झाल्या त्या एकही नाही केले, एक एक बांबू निवडून फेकलेला आहे. म्हणजे अक्षरशः मजुरांना ताकीद दिलेली होती